ईश्वराम्बा सुत श्रीमन् पूर्वा सन्ध्या प्रवर्तते उत्तिष्ठ सत्यसायीश कर्तव्यम् दैवमाह्निकम् उत्तिष्ठोत्तिष्ठ पर्तीश उत्तिष्ठ जगदीपते उत्तिष्ठ करुणापूर्ण लोकमङ्गलसिद्धये चित्रावती तटविशाल सुशान्तसौधे तिष्ठन्ति सेवकजना तव दर्शनार्थम्
आदित्यकान्तिरनुभाति समस्तलोकान्। श्री सत्यसाई भगवन् तव सुप्रभातम्। त्वन्नामकीर्तनरता स्तव दिव्यनामा गायन्ति भक्तिरसपान प्रहृष्टचित्ताः। दातुं कृपा सहितदर्शनमाशुतेभ्यः। श्री सत्यसाई भगवन् तव सुप्रभातम्। आदाय दिव्यकुसुमानि मनोहराणि श्रीपादपूजनविधिं भवदङ्घ्रिमूले कर्तुं महोत्सुकतया प्रविशन्ति भक्ताः। श्री सत्यसाई भगवन् तव सुप्रभातम्। देशान्तरागतबुधा स्तव दिव्यमूर्तिम् सन्दर्शनाभिरतिसंयुत चित्तवृत्त्या वेदोक्तमन्त्रपठनेन लसन्त्यजस्रम्। श्री सत्यसाई भगवन् तव सुप्रभातम्। श्रुत्वा तवाद्भुतचरित्रमखण्डकीर्तिम् व्याप्ता दिगन्तरविशाल धरातलेऽस्मिन् जिज्ञासुलोकमुपतिष्ठति चाश्रमेऽस्मिन्। श्री सत्यसाई भगवन् तव सुप्रभातम्। सीता सती समविशुद्धहृदम्बुजाताः बह्वङ्गना करगृहीत सुपुष्पहाराः स्तुन्वन्ति दिव्यनुतिभिः फणिभूषणं त्वाम्। श्री सत्यसाई भगवन् तव सुप्रभातम्। सुप्रभातमिदं पुण्यम् ये पठन्ति दिने दिने ते विशन्ति परं धाम ज्ञानविज्ञानशोभिताः। मङ्गलम् गुरुदेवाय मङ्गलम् ज्ञानदायिने मङ्गलम्
पर्तिवासाय मङ्गलम् सत्यसायिने। ॐ श्री भगवान् श्री सत्यसाई बाबाय नमः। ॐ श्री साई सत्यस्वरूपाय नमः। ॐ श्री साई सत्यधर्मपरायणाय नमः। ॐ श्री साई वरदाय नमः। ॐ श्री साई सत्पुरुषाय नमः। ॐ श्री साई सत्यगुणात्मने नमः। ॐ श्री साई साधुवर्धनाय नमः। ॐ श्री साई साधुजनपोषणाय नमः। ॐ श्री साई सर्वज्ञाय नमः। ॐ श्री साई सर्वजनप्रियाय नमः। ॐ श्री साई सर्वशक्तिमूर्तये नमः। ॐ श्री साई सर्वेशाय नमः। ॐ श्री साई सर्वसङ्गपरित्यागिने नमः। ॐ श्री साई सर्वान्तर्यामिने नमः। ॐ श्री साई महिमात्मने नमः। ॐ श्री साई महेश्वरस्वरूपाय नमः। ॐ श्री साई पर्तिग्रामोद्भवाय नमः। ॐ श्री साई पर्तिक्षेत्रनिवासिने नमः। ॐ श्री साई यशःकाय शिरडिवासिने नमः। ॐ श्री साई जोडि आदिपल्लि सोमप्पाय नमः। ॐ श्री साई भारद्वाज ऋषिगोत्राय नमः। ॐ श्री साई भक्तवत्सलाय नमः। ॐ श्री साई अपान्तरात्मने नमः। ॐ श्री साई अवतारमूर्तये नमः। ॐ श्री साई सर्वभयनिवारिणे नमः। ॐ श्री साई आपस्तम्भसूत्राय नमः। ॐ श्री साई अभयप्रदाय नमः। ॐ श्री साई रत्नाकरवंशोद्भवाय नमः। ॐ श्री साई शिरडि साई अभेदशक्त्यवताराय नमः। ॐ श्री साई शङ्कराय नमः। ॐ श्री साई शिरडि साई मूर्तये नमः। ॐ श्री साई द्वारकामायि वासिने नमः। ॐ श्री साई चित्रावती तटपुट्टपर्तिविहारिणे नमः। ॐ श्री साई शक्तिप्रदाय नमः। ॐ श्री साई शरणागतत्राणाय नमः। ॐ श्री साई आनन्दाय नमः। ॐ श्री साई आनन्ददाय नमः। ॐ श्री साई आर्तत्राणपरायणाय नमः। ॐ श्री साई अनाथनाथाय नमः। ॐ श्री साई असहायसहायाय नमः। ॐ श्री साई लोकबान्धवाय नमः। ॐ श्री साई लोकरक्षापरायणाय नमः। ॐ श्री साई लोकनाथाय नमः। ॐ श्री साई दीनजनपोषणाय नमः। ॐ श्री साई मूर्तित्रयस्वरूपाय नमः। ॐ श्री साई मुक्तिप्रदाय नमः। ॐ श्री साई कलुषविदूराय नमः। ॐ श्री साई करुणाकराय नमः। ॐ श्री साई सर्वाधाराय नमः। ॐ श्री साई सर्वहृद्वासिने नमः। ॐ श्री साई पुण्यफलप्रदाय नमः। ॐ श्री साई सर्वपापक्षयकराय नमः। ॐ श्री साई सर्वरोगनिवारिणे नमः। ॐ श्री साई सर्वबाधहराय नमः। ॐ श्री साई अनन्तनुतकर्तृणे नमः। ॐ श्री साई आदिपुरुषाय नमः। ॐ श्री साई आदिशक्तये नमः।
ॐ श्री साई अपरूपशक्तिने नमः। ॐ श्री साई अव्यक्तरूपिणे नमः। ॐ श्री साई कामक्रोधध्वंसिने नमः। ॐ श्री साई कनकाम्बरधारिणे नमः। ॐ श्री साई अद्भुतचर्याय नमः। ॐ श्री साई आपद्बान्धवाय नमः। ॐ श्री साई प्रेमात्मने नमः। ॐ श्री साई प्रेममूर्तये नमः। ॐ श्री साई प्रेमप्रदाय नमः। ॐ श्री साई प्रियाय नमः। ॐ श्री साई भक्तप्रियाय नमः। ॐ श्री साई भक्तमन्दाराय नमः। ॐ श्री साई भक्तजनहृदयविहाराय नमः। ॐ श्री साई भक्तजनहृदयालयाय नमः। ॐ श्री साई भक्तपराधीनाय नमः। ॐ श्री साई भक्तिज्ञानप्रदीपाय नमः। ॐ श्री साई भक्तिज्ञानप्रदाय नमः। ॐ श्री साई सुज्ञानमार्गदर्शकाय नमः। ॐ श्री साई ज्ञानस्वरूपाय नमः। ॐ श्री साई गीताबोधकाय नमः। ॐ श्री साई ज्ञानसिद्धिदाय नमः। ॐ श्री साई सुन्दररूपाय नमः। ॐ श्री साई पुण्यपुरुषाय नमः। ॐ श्री साई फलप्रदाय नमः। ॐ श्री साई पुरुषोत्तमाय नमः। ॐ श्री साई पुराणपुरुषाय नमः। ॐ श्री साई अतीताय नमः। ॐ श्री साई कालातीताय नमः। ॐ श्री साई सिद्धिरूपाय नमः। ॐ श्री साई सिद्धसङ्कल्पाय नमः। ॐ श्री साई आरोग्यप्रदाय नमः। ॐ श्री साई अन्नवस्त्रदाय नमः। ॐ श्री साई संसारदुःखक्षयकराय नमः। ॐ श्री साई सर्वाभीष्टप्रदाय नमः। ॐ श्री साई कल्याणगुणाय नमः। ॐ श्री साई कर्मध्वंसिने नमः। ॐ श्री साई साधुमानसशोभिताय नमः। ॐ श्री साई सर्वमतसम्मताय नमः। ॐ श्री साई साधुमानसपरिशोधकाय नमः। ॐ श्री साई साधकानुग्रहवटवृक्षप्रतिष्ठापकाय नमः। ॐ श्री साई सकलसंशयहराय नमः। ॐ श्री साई सकलतत्त्वबोधकाय नमः। ॐ श्री साई योगीश्वराय नमः। ॐ श्री साई योगीन्द्रवन्दिताय नमः। ॐ श्री साई सर्वमङ्गलकराय नमः। ॐ श्री साई सर्वसिद्धिप्रदाय नमः। ॐ श्री साई आपन्निवारिणे नमः। ॐ श्री साई आर्तिहराय नमः। ॐ श्री साई शान्तमूर्तये नमः। ॐ श्री साई सुलभप्रसन्नाय नमः। ॐ श्री साई भगवान् श्री सत्यसाई बाबाय नमः। आपण आता ज्योती ध्यानाला सुरुवात करत आहोत. आपल्या समोर प्रज्वलित केलेली एक मेणबत्ती आहे. ही ज्योती तेजस्वी आणि ऊर्ध्वगामी आहे. आपण सुखासनात बसूया. आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवूया आणि आपले हात मांड्यांवर ठेवून आपलं शरीर सैल सोडूया. चेहऱ्याचे स्नायू, खांदे,
छाती आणि पाय सर्व शिथिल झाले आहेत. चेहऱ्यावर मंद स्मित असावं. आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करूया. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे बाहेर सोडा. आपल्या श्वासावर लक्ष ठेवा. श्वास आत घेताना सो आणि सोडताना हम. मी तो आहे. 6 अहम. मी दिव्य स्वरूप आहे. श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. सो हम. सो हम. सो हम. आपण शुचितेने आणि प्रेमाने श्वासोच्छ्वास करत आहोत. उच्छ्वासातून आपण आपला अहंकार आणि ऐहिक प्रवृत्ती बाहेर टाकत आहोत. आपले डोळे आपल्या समोरच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करत आहेत. आपण त्या ज्योतीकडे एकटक पाहत आहोत. ही प्रेम ज्योती आहे. ज्ञान ज्योती आहे. हा प्रेमाचा प्रकाश आहे. ज्ञानाचा प्रकाश आहे. आपलं लक्ष एकाग्र आहे. आपल्याला फक्त ती ज्योतच दिसत आहे. आता डोळे बंद करत असताना त्या ज्योतीला आपल्याकडे येण्यासाठी आवाहन करूया. आध्यात्मिक हृदयाचं स्थान असलेल्या हृदयाच्या मध्यात आपण त्या ज्योतीला आमंत्रित केलं आहे. आपलं हृदय एक कमळ आहे अशी कल्पना करा. हृदय कमळ. त्या कमळाला ज्योतीने स्पर्श करताच त्या कमळाची एक एक पाकळी उमलत आहे. आता हे हृदय खरोखरच हृदय पुष्पम झालं आहे. पूर्णपणे प्रकाशमान आणि करुणामय. प्रेम आणि करुणा. या ज्योतीच्या मध्यात आपण आपल्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या इष्ट देवतेची कल्पना करत आहोत.
आपलं हृदय आता दिव्य तेजाने भरून गेलं आहे. आता ही ज्योती आपल्या हृदयातून दिव्य प्रेम आणि करुणा, विशुद्ध प्रेम आणि दया प्रसारित करत आहे. हृदय कमलातून बाहेर पडून घशातून ही ज्योती वर मुखात प्रवेश करत आहे. ती आता जिव्हेवर स्थिरावली आहे. आता हे मुख प्रकाशाने भरून गेलं आहे. भगवंताचं नाम जिव्हेवर नृत्य करत आहे. ही जिव्हा फक्त सत्य आणि प्रिय शब्दांचा उच्चार करत आहे. आपण आपल्या मुखाद्वारे फक्त सात्विक अन्नाचंच सेवन करत आहोत. ही ज्योती आपल्या नासिकेमध्ये प्रवेश करून तो संपूर्ण मार्ग प्रकाशाने आणि प्रेमाने भरून टाकत आहे. ती आता दोन्ही डोळ्यांमध्ये प्रवेश करत आहे. ही ज्योती डाव्या डोळ्यात आहे. ही ज्योती उजव्या डोळ्यात आहे. दोन्ही डोळे पवित्र झाले आहेत आणि त्यांना सर्वत्र सुख दर्शनच होत आहे. डोळ्यांना आता फक्त भगवंतच दिसत आहे. या ज्योतीने आता उजव्या कानात आणि नंतर डाव्या कानात प्रवेश केला आहे. आता दोन्ही कानही तेजस्वी झाले आहेत. कान आता फक्त सकारात्मक शब्दच ऐकत आहेत. कानांवर आता फक्त भगवंताचंच नाव ऐकू येत आहे. आपण आता ही ज्योती मस्तकाच्या मध्यात नेऊया. माझं संपूर्ण मस्तक प्रकाशमान झालं आहे. माझं मन केवळ चांगले आणि उदात्त विचारच करत आहे. या ज्योतीला आता घशातून उजव्या खांद्यात नेऊया. ही ज्योती आता उजव्या दंडापासून मनगट, हाताचे तळवे आणि 5ही बोटांपर्यंत प्रवास करत आहे. ही ज्योती आता डाव्या खांद्यामधून दंडापर्यंत आणि तेथून मनगट आणि हाताच्या बोटांपर्यंत प्रवास करत आहे. दोन्ही हात प्रकाशमय झाले आहेत. दैवी ऊर्जेने ते भरून गेले आहेत. सेवेसाठी
काळजी घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. हातामधून ही ज्योती आता छातीमध्ये प्रवेश करत आहे. ती हृदय, फुफ्फुस आणि उदराला पवित्र करत आहे. आपलं उदर दैवी प्रेमाने भरून गेलं आहे. पूर्णपणे शुद्ध झालं आहे. उदरातून ही ज्योती डाव्या मांडीतून पोटऱ्या आणि पायाच्या बोटांपर्यंत प्रवास करत आहे. ही ज्योती उजवी मांडी, पोटऱ्या, पाय आणि बोटांपर्यंत प्रवास करत आहे. दोन्ही पाय पवित्र झाले आहेत. दैवी ऊर्जेने भरले गेले आहेत. या पायांनी भगवत कार्याची, मानव सेवेची जबाबदारी स्वीकारली आहे. पायांकडून ही ज्योती पाठीच्या मणक्यांकडे जात आहे आणि तिथून हळूहळू वर येत आहे. आता ही ज्योती परत हृदय कमलात आली आहे. आपण अंतर्बाह्य उजळून गेलो आहोत. निर्मितीशी संवाद साधणारं प्राथमिक माध्यम असलेलं आपलं मस्तक प्रेम आणि प्रकाश प्रसारित करत आहे. प्रकाश माझ्या आत आहे. हा प्रकाश माझ्यामधून बाहेर पडत आहे. हा प्रकाश माझ्या कुटुंबातील जवळच्या आणि प्रिय व्यक्तींपर्यंत प्रवास करून त्यांना स्पर्श करत आहे. या प्रकाशाने त्या सर्वांना दिव्य प्रेमाने व्यापून टाकलं आहे. आता कुटुंबाच्या पलीकडे ही ज्योती प्रवास करत आहे. आपला जवळचा मित्र परिवार, आपले हितचिंतक यांना स्पर्श करत आहे आणि आपण ज्यांना प्रिय आहोत आणि ज्यांना अप्रिय आहोत अशा सर्वांना हा प्रकाश वेढून टाकत आहे. प्रत्येक जण या शक्तिशाली प्रकाशाने व्यापून गेले आहेत. हा प्रकाश आता आपला समाज, आपलं राज्य, आपला देश एवढंच नाही तर त्याच्याही पलीकडे पसरत आहे. सर्व प्रदेशांना, कुरणांना, जंगल, पशु, पक्षी, समुद्र, पर्वत, नद्या यांना
पवित्र करत आहे. संपूर्ण पृथ्वी दैवी प्रकाशाने भरून गेली आहे. संपूर्ण निर्मिती दैवी प्रेमाने भरून गेली आहे. प्रेमाने आणि ज्ञानाने पृथ्वी स्पंदन पावत आहे. मी प्रकाशात आहे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. मला असत्याकडून सत्याकडे घेऊन जा. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा. मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन जा. माझ्या आतील प्रकाश आणि माझ्या बाहेरील प्रकाश एक आणि एकच आहे याची जाणीव मला झाली आहे. मी प्रेम आहे. मी प्रकाश आहे. मी आनंद आहे. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात जोडून नमस्कार करा आणि आपले हात एकमेकावर जोडून डोळ्यावर फिरवा. सावकाश डोळे उघडा. दैवी प्रेमज्योती आपल्या हृदयात दृढपणे स्थापन करा. दिवसाची सुरुवात प्रेमाने झाली आहे आणि आता संपूर्ण दिवस आपण प्रेम आणि प्रकाशाची अनुभूती घेणार आहोत. समस्त लोका सुखिनो भवन्तु. समस्त लोका सुखिनो भवन्तु. समस्त लोका सुखिनो भवन्तु. ओम शांती शांती शांती.